हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण 3 जानेवारी 2021 या दिवसाच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. जर तुम्हाला पोस्ट ऑफिसमधील पोस्टमन, MTS, मेल गार्ड, तसंच RRB, NTPC, आरोग्य सेवक, पोलीस भरती यांच्यासाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 हा कोड वापरून 40% डिस्काउंट मिळवा. तर परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 हा कोड वापरून 40% डिस्काउंट मिळवा. पहिला प्रश्न आहे, सिरक्रोन हे कशाचे नाव आहे? तर सिरक्रोन हे हायपरसोनिक क्रूज मिसाईल याचं नाव आहे आणि रशिया या देशानं या मिसाईलचं यशस्वी जे परीक्षण आहे ते केलेलं आहे आणि अटलांटिक महासागरामध्ये यांनी यशस्वी परीक्षण केलेलं आहे. आता रशिया हा युरोप आणि आशिया या दोन महाखंडामध्ये पसरलेला देश आहे. रशियाची राजधानी जी आहे ती मॉस्को आहे. रशियाचं चलन रुबल हे आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आहेत. रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्तिन हे आहेत आणि युरल पर्वत हे आशिया खंडापासून युरोप खंडाला वेगळं करतं आणि रशियाची जी संसद आहे त्या संसदेचं नाव ड्युमा हे आहे. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, 2020 साली शांघाई सहयोग संघटनेचे शिखर संमेलन कोणत्या देशामध्ये झाले? तर 2020मध्ये शांघाई सहयोग संघटनेचे शिखर संमेलन भारत या देशामध्ये झालेलं आहे. SCO म्हणजेच काय, तर शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन हे सुद्धा माहिती असू द्या. आणि 30 नोव्हेंबर 2020 रोजी व्हर्च्युअल माध्यमामधून भारतामध्ये हे संमेलन झालं. आता हे जे आहे याच्यामध्ये कोण कोण सहभागी झालं होतं? तर रशिया, चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान या देशांच्या पंतप्रधानांनी या संमेलनामध्ये सहभाग नोंदवला होता आणि बेलारूस हा जो देश आहे हा प्रेक्षक म्हणजे ऑब्झर्वर म्हणून या संमेलनामध्ये सहभागी झाला होता. आणि हे जे SCO संघटना आहे याचे सदस्य देश कोणकोणते आहेत? तर रशिया, चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान हे त्याचे सदस्य देश आहेत. त्याच्यानंतर या संघटनेची स्थापना ही 26 एप्रिल 1996 या दिवशी झालेली. SCO या संघटनेचं मुख्यालय चीनमधील बीजिंग या ठिकाणी आहे आणि सध्या या संघटनेचे सेक्रेटरी जनरल व्लादिमीर नोरो हे आहेत. त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, तिनसुकिया हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर तिनसुकिया हे जे ठिकाण आहे हे आसाम या राज्यामध्ये आहे. आता हा प्रश्न घेण्याचं कारण असं आहे की नुकतंच म्हणजे भारताची जी OIL ऑइल इंडिया लिमिटेड कंपनी आहे त्यांनी तिनसुकिया या ठिकाणी नैसर्गिक गॅसचं संशोधन केलेलं आहे. म्हणजे तिथं नैसर्गिक गॅस सापडलेला आहे म्हणून याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आणि आसाम या राज्याची राजधानी दिसपूर ही आहे. आसामचे सध्याचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल हे आहेत आणि ते भाजप या पक्षाचे आहेत. आसामचे सध्याचे राज्यपाल जगदीश मुखी आहेत. आसामच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश N कोटेश्वर सिंह आहेत. आसामला 2 देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमा लागून आहेत. एक आहे भूतान आणि दुसरा आहे बांगलादेश. त्याच्यानंतर आसामला 7 राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम. आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण 14 जागा आहेत. राज्यसभेच्या 7 जागा आहेत आणि विधानसभेच्या एकूण 126 जागा आहेत. त्याच्यानंतर माजुली हे जे बेट आहे नदीपात्रामधील ते ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आता, आणि काझीरंगा नॅशनल पार्क हे आसाम या राज्यामध्येच आहे. आणि आसामवर अजून एक प्रश्न विचारला जातो की बिहू हा डान्सचा जो प्रकार आहे हा आसाममधीलच आहे. त्याच्यावर खूप वर्षांना प्रश्न विचारले जातात. नंतरचा चौथा प्रश्न आहे, केम्ब्रिज डिक्शनरीने कोणत्या शब्दाची निवड 2020 सालचा शब्द म्हणून केली आहे? तर केम्ब्रिज डिक्शनरीने क्वारंटाईन या शब्दाची निवड 2020 सालचा शब्द म्हणून केलेली आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, मृदुला सिन्हा कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या? तर मृदुला सिन्हा ह्या गोवा या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे, स्कॅपनेट कंपनी कोणत्या ई कॉमर्स कंपनीने विकत घेतली आहे?
तर स्कॅपनिक ही जी कंपनी आहे ही फ्लिपकार्ट या ई कॉमर्स कंपनीने विकत घेतलेली आहे. स्कॅपनिक ही जी कंपनी आहे ही क्लाउड आधारित प्लॅटफॉर्म आहे आणि यांचं जे बिझनेस आहे तो असा आहे की ऑगमेंट रियालिटी आणि 3D कंटेंट तयार करणे हा त्यांचा बिझनेस आहे. आता फ्लिपकार्ट या कंपनीविषयी माहिती द्यायची झाली तर वॉलमार्ट या कंपनीची ही म्हणजे वॉलमार्ट ही फ्लिपकार्टची पॅरेंट कंपनी आहे. फ्लिपकार्टची स्थापना 2007मध्ये 2 भारतीय व्यक्तींनी केली होती. एक आहे सचिन बन्सल आणि दुसरे आहेत बिन्नी बन्सल. पण ती कंपनी त्यांनी वॉलमार्ट या कंपनीला विकली. फ्लिपकार्टचे मुख्यालय बेंगलोर या ठिकाणी आहे. बेंगलोर ही कर्नाटकची राजधानी आहे आणि सध्या फ्लिपकार्टचे CEO कल्याण कृष्णमूर्ती हे आहेत. त्याच्यानंतरचा 7वा प्रश्न आहे, अ प्रॉमिस्ड लँड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अ प्रॉमिस्ड लँड या पुस्तकाचे लेखक बराक ओबामा हे आहेत आणि बराक ओबामा हे अमेरिकेचे 44वे राष्ट्रपती होते आणि ते 2 टर्ममध्ये राष्ट्रपती होते, म्हणजे 8 वर्षे ते अमेरिकेचे राष्ट्रपती होते. त्याच्यानंतर लक्ष्मी विलास बँकेचे विलिनीकरण कोणत्या बँकेमध्ये होणार आहे? तर लक्ष्मी विलास बँकेचे विलिनीकरण हे DBS या बँकेमध्ये होणार आहे आणि म्हणजे आपल्याला अर्थशास्त्रावर हा प्रश्न येऊ शकतो. आता DBS बँकेची जर माहिती द्यायची झाली तर त्याचा लॉंग फॉर्म असा आहे की डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर. या DBS बँकेची स्थापना 16 जुलै 1968 या दिवशी झाली. DBS बँकेचं मुख्यालय सिंगापूर या ठिकाणी आहे. DBS बँकेचे सध्याचे चेअरमन हे पीटर सेएह हे आहेत आणि याचे CEO पीयूष गुप्ता हे आहेत. म्हणजे भारतातील जी DBS बँक आहे त्याचे CEO पीयूष गुप्ता आहेत आणि या सर्व प्रश्नांची माहिती मी www.vithaljoshi.com या वेबसाईटवर दिलेली आहे. तुम्ही वेबसाईटवर जाऊन हे प्रश्न पाहू शकता कधीही. भारतीय रेल्वेने कोणत्या रेल्वे स्टेशनवर भारतातील पहिला फूड ट्रक सुरू केला आहे? तर भारतीय रेल्वेने पुणे रेल्वे स्टेशनवर भारतातील पहिला फूड ट्रक सुरू केला आहे. आता हा फूड ट्रक कशासाठी आहे तर याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टी मिळणार आहेत. त्याच्यामध्ये वडापाव आहे, बर्गर आहे, अशा गोष्टी प्लॅटफॉर्मवरच मिळणार आहेत. आता हे जे फूड ट्रक सेवाचं आहे त्याचं संचालन हे IRSDC मार्फत होणार आहे. IRSDCचा लॉंग फॉर्म आहे इंडियन रेल्वेज स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आणि जर भारतीय रेल्वेची माहिती द्यायची झाली तर भारतीय रेल्वेची सुरुवात ही 16 एप्रिल 1853 या दिवशी झाली. भारतीय रेल्वेचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. सध्या रेल्वे मंत्री हे पीयूष गोयल आहेत. त्याच्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री जॉन मथाई हे होते. त्याच्यानंतरचा आता 10वा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी आशिया खंडातील पहिली टेक्सटाईल मिल सुरू होणार आहे? तर भारतातील महाराष्ट्र या राज्यामध्ये पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी आशिया खंडातील पहिली टेक्सटाईल मिल सुरू होणार आहे. आता ही जी मिल आहे ही महाराष्ट्रातील परभणी या शहराच्या जवळ सुरू होणार आहे आणि ही पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी असेल. आता महाराष्ट्राविषयी माहिती द्यायची झाली तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे की शिवसेना पक्षाचे आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आहेत. महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता हे आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्राला लागून 6 राज्यांच्या सीमा आहेत, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि गुजरात. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 48 जागा आहेत, राज्यसभेच्या 19 जागा आहेत आणि विधानसभेच्या 288 जागा आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी बऱ्याच बँकांचं मुख्यालय आहे. त्या कोणकोणत्या बँकांचं मुख्यालय ते पण सांगतो कारण खूप परेशान प्रश्न विचारला जातो. तर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI, भारतीय स्टेट बँक, त्याच्यानंतर त्यालाच आपण SBI म्हणतो, स्टेट बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, HDFC बँक, ICICI बँक, येस बँक, कोटक महिंद्रा बँक. या सर्व बँकांचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणीच आहे. त्याशिवाय SEBI म्हणजे आपलं जे स्टॉक मार्केट आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवणारी ही संस्था आहे SEBI. त्याच्यानंतर NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज, त्याच्यानंतर BCCI, BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, या सर्व संघटनांचं मुख्यालय सुद्धा मुंबई या ठिकाणीच आहे.
त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती कोण आहेत? आणि या पर्याय आहेत रामराजे नाईक निंबाळकर, नीलम गोरे, नाना पाटोळे, प्रवीण दरेकर. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये जो प्रश्न विचारला होता महाराष्ट्राच्या विधानसभेचे सभापती कोण आहेत, तर त्याचं उत्तर होतं विधानसभेचे जे सभापती आहेत ते नाना पाटोळे हे त्याचं उत्तर होतं. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.